अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सर्व स्वामी भक्तांचं स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की या महिन्यामध्ये आपण माता महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत हे करत असतो. तर या महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहेत. तर शेवटच्या गुरुवारी अमावस्या असल्याकारणाने आपल्याला त्या दिवशी देखील 4 गुरुवारप्रमाणेच 5व्या दिवशीही आपल्याला पूजा करायची आहे आणि त्या दिवशीच आपल्याला या व्रताचं उद्यापन देखील करायचं आहे. तर 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे. प्राचीन धार्मिक ग्रंथांनुसार मार्गशीर्ष महिना हा धार्मिक कार्यांसाठी अतिशय शुभ मानला गेला आहे. या महिन्यापासूनच सत्ययुगाला सुरुवात झाली असं देखील म्हटलं जातं. गुरुवारचं हे व्रत संपत्ती आणि समृद्धी देणारं देवी महालक्ष्मीची पूजा या महिन्यामध्ये केली जाते. देवी महालक्ष्मी आणि विष्णूंची पूजा केली तर आपल्याला 100% त्याचं फळ हे मिळत असतं. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकालाच धन, यश, सुख, समृद्धी, चांगले आरोग्य, आयुष्य हे हवे असते. त्यासाठी जर आपण हे व्रत केले तर त्याचे आपल्याला नक्कीच फळ हे मिळत असते. बघा, जसं आपण श्रावण महिना हा शिवाला समर्पित केला आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवाची पूजा करतो. कार्तिक महिन्यामध्ये आपण भगवान महाविष्णूंची पूजा करतो. तसंच मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाला समर्पित गेलेला आहे. संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा या महिन्यामध्ये केली जात असते. महालक्ष्मीचं हे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जातं. तर हे व्रत कोणी करावं? हे व्रत कुमारिका, सुवासिनी स्त्रिया, पुरुष देखील हे व्रत करू शकतात. या व्रताचे नियम म्हणजे यावर्षी 5 गुरुवार आले आहेत. 5 गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे. सकाळच्या वेळेस आपल्याला पूजेची मांडणी करून आपल्याला देवीचा मंत्र जप करायचा आहे, कहाणी वाचायची आहे आणि आरती करायची आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा आहे. तो नैवेद्य आपल्याला देवीला दाखवून आपल्याला आरती करून आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर यामध्ये जर कोणाला सुतक आलं किंवा मानसिक धर्म आला तर तो गुरुवार आपल्याला सोडून द्यायचा आहे. त्या गुरुवारी आपण पूजा नाही मांडली तरी चालेल, पण मात्र उपवास आपल्याला धरायचा आहे. जेवढे गुरुवार होतील तेवढे गुरुवार, 3 झाले, 4 झाले, तेवढे गुरुवार करून आपल्याला शेवटच्या गुरुवारी या व्रताची उद्यापन हे करायचे आहे. तर या व्रताची मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला आता सांगते. तर सर्वप्रथम आपल्याकडे हे माता महालक्ष्मी व्रताचं ही पुस्तक आपल्याकडे हवे आहे. त्यानंतर आपल्याला माता महालक्ष्मीचा एक फोटो सगळ्यांच्या घरी असेलच, नाहीतर माता लक्ष्मीची मूर्ती असली तरी देखील चालेल. तर सर्वप्रथम आपल्याला ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ झाडून घ्यायची आहे. त्यानंतर गोमूत्र टाकून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर एक चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावर एक कापड अंथरायचं आहे. कापड स्वच्छ असायला पाहिजे. लाल पिवळ्या रंगाचं स्वच्छ कापड आपण घ्यायचं आहे. त्यानंतर त्या कापडावर आपल्याला माता महालक्ष्मीचा फोटो ठेवून घ्यायचा आहे. तर मी सर्वप्रथम माता महालक्ष्मीचा हा फोटो इथं ठेवून घेते आहे. त्यानंतर आपल्याला तांदळाची एक छोटीशी रास करून घ्यायची आहे. त्या तांदळाच्या राशीवर आपल्याला तांब्याचा कलश ठेवायचा आहे. पाणी भरलेला तांब्याचा कलश ठेवायचा आहे. त्या कलशामध्ये आपल्याला हळद, कुंकू, तांदूळ, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि दुर्वा टाकून घ्यायचे आहे.
एक फूल मिळालं तर ते देखील आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर 5 प्रकारच्या झाडांची पानं आपल्याला घ्यायची आहेत. ती पानं नाही मिळाली तर आपण नागवेलीची पानं देखील ठेवू शकतो. तर अशा प्रकारे 5 झाडांची पानं मी घेतलेली आहे आणि ती अशी आपल्याला ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला एक श्रीफळ ठेवायचं आहे. अशा पद्धतीने नारळाची शेंडी ही वरच्या बाजूला असायला हवी आहे, म्हणजे ज्या बाजूने आपण नारळ सोलतो तो भाग वरच्या बाजूला यायला हवा आहे. त्यानंतर आपण तांब्याच्या कलशाला देखील 5 बोटं कुंकवाचे लावायचे आहेत. तर खालून वरती असे 5 बोटं आपल्याला लावायचे आहेत कुंकवाचे. त्यानंतर बाजारामध्ये असं सुंदरसं मला हे वस्त्र मिळालं आहे, तर कलशाला मी हे वस्त्र घालून घेणार आहे. अशा पद्धतीने हे वस्त्र खूप सुंदर दिसतात. हे वस्त्र घालायलाच पाहिजे असे कंपल्सरी नाही आहे. ज्यांच्याकडे असेल त्यांनी घाला, नसेल तर काही हरकत नाही, कलश नुसता असंच ठेवला तरी चालतो. तर ही व्रत यथाशक्ती करायचं आहे. तुमच्याकडे ज्या वस्तू अवेलेबल आहेत ते वापरून तुम्ही हे व्रत करायचं आहे. त्यानंतर ही चुनरी म्हणून हे मी इथं ठेवून घेते. त्यानंतर माझ्याकडे माता महालक्ष्मीची ही छोटीशी मूर्ती आहे, तर ती सुद्धा मी इथं ठेवणार आहे पूजेमध्ये. त्यानंतर माझ्याकडे गजलक्ष्मी आहेत, ते सुद्धा मी इथं ठेवते आहे. गजलक्ष्मी अतिशय सुंदर माता महालक्ष्मीच्या बाजूला मी ठेवून घेतले आहे. त्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर या पूजेमध्ये आवर्जून श्रीयंत्र देखील ठेवायचं आहे. तर मी पूजेमध्ये श्रीयंत्र देखील ठेवणार आहे. त्यानंतर ही कमळगठ्ठ्याची माळ आहे. जे स्वामी भक्त आहेत त्यांच्याकडे ही माळ असेलच, ज्यांच्याकडे नाही त्यांनी आवर्जून ही माळ पण घ्या. जर नसेल तर काही हरकत नाही, पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी पूजेमध्ये श्रीयंत्र आणि त्यावर कमळगठ्ठ्याची माळ देखील ठेवायची आहे. माता लक्ष्मीला प्रिय असे कमळ आपल्याला रोज आपण माता लक्ष्मीला अर्पण करू शकत नाही, म्हणून ही कमळगठ्ठ्याची माळ आहे. कमळाच्या बियांपासून ही माळ बनवली जाते. तर अशी ही कमळगठ्ठ्याची माळ आपण पूजेमध्ये माता लक्ष्मीला अर्पण करणार आहोत. त्यानंतर बघा, माझ्याकडे हा एक रेडीमेड फुलांचा गजरा आहे, तो मी देवीला अशा पद्धतीने लावून घेते. तर अशा पद्धतीने हे किती सुंदर दिसतंय बघा. त्यानंतर पंचखाद्याचा नैवेद्य आपल्याला देवीला ठेवायचा आहे. तर आता माझ्याकडे जास्त पानं वगैरे अवेलेबल नाही आहे, तर या ठिकाणी आपल्याला पानावर हे पंचखाद्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला लाह्या, बताशे हे जर मिळालं तर देवीला ते अतिशय प्रिय आहेत. तर लाह्यांचा, बताशांचा नैवेद्य, त्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य आपण देवीला हा दाखवायचा आहे. या दिवशी आपण देवीचा मंत्र जप करायचा आहे, तो म्हणजे ओम ह्रीं महालक्ष्मी देव्यै नमः. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच. ओम ह्रीं महालक्ष्मी देव्यै नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर अशा पद्धतीने मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपतीची पूजा करायची आहे. त्यासाठी माझ्याकडे सुपारी नाही आहे मैत्रिणींनो, जे अवेलेबल आहे त्यामध्ये मी तुम्हाला या पूजेची मांडणी दाखवते. तर गणपती स्वरूप आपण इथं सुपारी ठेवणार आहोत. विळ्याचे पान घ्या, नाही तर दुसऱ्या झाडाची पानं असली तरी चालतील. त्या पानावर आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. ती सुपारी स्वच्छ धुवून
पाण्याने धुवायची, त्यानंतर पंचामृताने धुवायची आणि ओम गण गणपती नमः असा मंत्र जप करून आपल्याला गणपती स्वरूप ती सुपारी आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर पंचखाद्य ठेवायचं आहे, दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि आपल्याला 5 फळं मिळाले तर 5 फळं ठेवा, 1 फळ मिळालं तर 1 फळ ठेवलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे. कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेस गोडाधोडाचा नैवेद्य आपल्याला देवीसाठी बनवायचा आहे. किंवा नसेल शक्य तर साधा वरण भात भाजी पोळी, तेही नाही शक्य झालं तर भाजी पोळी आणि निदान खिरीचा नैवेद्य तरी आपण देवीसाठी हा बनवायचा आहे. नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी हा उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने 5 गुरुवार हा व्रत करायचा आहे. 5व्या गुरुवारी अमावस्या येत आहे तरी देखील त्या दिवशीच आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण ही पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीचं मंत्र जप करायचा आहे. त्याबरोबरच आपल्याला नवार्णव मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय वच्चे या मंत्राचा देखील आपल्याला 11 वेळा 1 माळ जेवढं शक्य झालं तेवढं जास्तीत जास्त या मंत्राचा देखील त्या दिवशी जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप आपल्याला करायचा आहे. 1 माळ करू शकता, 11 माळ करू शकतात. त्याप्रमाणेच आपल्याला श्रीसूक्ताचं पठण जर करता आलं तर नक्कीच श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करा. श्रीयंत्र नसेल तर त्यांनी देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन केलं, श्रीसूक्त म्हटलं, 1 वेळा म्हटलं, ज्यांना शक्य होईल त्यांनी 1 वेळा, ज्यांना 16 वेळा करता येणं शक्य असेल त्यांनी 16 वेळा श्रीसूक्त त्या दिवशी आपण देवीच्या मूर्तीवर करायचं आहे, श्रीयंत्रावर करायचं आहे, नाहीतर देवीच्या फोटोसमोर केलं तरी देखील चालेल. अतिशय प्रभावी सेवा आहे. सुख, ऐश्वर्य, आरोग्य, सुख, समृद्धी देणारं हे व्रत आहे. तर सर्वांनी नक्कीच करा. तर काही राहिलं असेल तर मी क्षमा मागते. ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्यामध्ये मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यानंतर आपली इथं रांगोळी काढायची राहिली तर पाटासमोर सर्वात आधी रांगोळी काढा मैत्रिणींनो आणि समई नक्की लावा. 2 समया लावल्यात तरी चालतील. धूप, दीप, अगरबत्ती सर्व दाखवायला विसरू नका. अतिशय साध्या सरळ सोप्या याच्यात मी तुम्हाला मांडणी करून दाखवली आहे. तर अवश्य हे गुरुवारचं व्रत सर्व महिला भगिनींनी करा ही विनंती. श्री स्वामी समर्थ.